नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 84 खेडी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता, ग्रामीण भागात पाण्यासाठी होणार पायपीट। राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, कारच्या धडकेत दुचाकी स्वार ठार, एक गंभीर। आरक्षण तिकिटासाठी रेल्वे स्थानकावर नागरिकांची गर्दी, दलालांचा मात्र सुळसुळाट। जिल्ह्यातील लाखो नागरिक आनंदाचा शिधा किट पासून वंचित, फोटो सेशन पुरते केले वितरण। शहरात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री, विषबाधा झाल्यास जबाबदार कोण? संबंधित विभागाचे दुर्लक्ष। आता सविस्तर बातम्या। अकोट तालुक्यातील 84 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठीचे 13,69,00,000 रुपये थकले आहेत। हा निधी 15 फेब्रुवारीपर्यंत जमा न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला दिला आहे। याबाबतचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले। हा पुरवठा बंद झाल्यास ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार असून ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होणार आहे। 84 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे चालवण्यात येते, मात्र अनेक गावांना 15 दिवसानंतरच पुरवठा होतो। यापूर्वी योजनेची दुरुस्तीसह प्रचंड खर्च करण्यात आला, मात्र तरीही ग्रामस्थांना पुरेसा व वेळेवर पाणीपुरवठा होत नाही। दरम्यान सध्या योजनेसाठीचा निधी थकल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदकडे निधीची मागणी केली। सन 2012, 2013 ते 2023 ते 2024 अखेरपर्यंत 21,96,00,000चा निधी देणे अपेक्षित होते, मात्र जिल्हा परिषदने आतापर्यंत 8,26,00,000च दिले आहेत। त्यामुळे 13,69,00,000 रुपये थकले आहेत। देखभाल दुरुस्तीचे पैसे जमा न केल्यास योजना 15 जानेवारी 2024 पासून बंद करण्यात येईल, अशी नोटीस 6 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदला देण्यात आल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पत्रात नमूद केले आहे। मात्र त्यानंतर ना निधी दिला ना पुरवठ्याबाबत पत्र दिले। यावरून जिल्हा परिषद योजनेबाबत गंभीर नाही, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पत्रात म्हटले आहे। या खर्चाबाबत संचालकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। त्यामुळे थकबाकी वसूल करावी, अन्यथा योजना जिल्हा परिषदला हस्तांतरित करावी, असेही संचालकांचे म्हणणे असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पत्रात म्हटले आहे। ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची प्रचंड पायपीट होते। पुरवठा बंद झाल्यास ग्रामस्थांवर पाण्यासाठी अशी भटकंती करण्याची वेळ येणार आहे। याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता CK पिंपरकर यांनी RRC न्यूजशी बोलताना दिली। RRC न्यूज करिता सुरेश राठोड यांची विशेष रिपोर्ट। 84 खेडी योजनेची जी वसुली आहे ती जिल्हा परिषदेने करायची आहे आणि मजिपरा विभागाने चालवायची आहे। तर मजिपरा विभागाकडे जर वसुली जमा नाही झाली तर मग त्या ठिकाणी चालवण्यासाठी अडचणी येतात। जिल्हा परिषदांनी निधी पाणीपट्टी वसुलीसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्याकडे पाठपुरावा देखील चालू आहे। त्यांच्याकडे वेळोवेळी झालेल्या मीटिंगमध्ये तसं त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्याबाबत 1 कोटी रुपयाचा भरणा करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शासनाला कळवण्यात आलेलं आहे आणि तशी फाईल देखील त्यांच्याकडनं मूव्ह झालेली आहे। येत्या एक 10-15 दिवसामध्ये 1 कोटी रुपये जिल्हा परिषदेकडून जमा होतील आणि पाणी पुरवठा सुरळीत राहील, असं साधारणतः आता सध्याची परिस्थिती आहे। जिल्हा परिषदेने रक्कम जर जमा केली नाही तर साधारणतः पाणी पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि वसुली करून जिल्हा परिषदेला तो पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा लागेल किंवा त्यांना ताब्यात घेऊन त्यांना चालवावी लागेल ती योजना। ज्याप्रमाणे त्यांच्याकडे इतर योजना हस्तांतरित आहेत त्याप्रमाणे ती योजना त्यांना चालवावी लागेल। अकोट तालुक्यातील 84 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठीचे
13,69,00,000 रुपये थकीत असून हा निधी 15 फेब्रुवारीपर्यंत न दिल्यास संपूर्ण 84 गावांचे पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला आहे। याबाबतचे पत्र मजिप्राने जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले असून पाणीपुरवठा बंद झाल्यास ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचा सामना तेथील नागरिकांना करावा लागणार आहे। RRC न्यूज करता सुरेश राठोड, अकोला। राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत वणीरंभापूर जवळ भरधाव वेगाने आलेल्या कार समोर अचानक रानडुक्कर आडवे आल्याने नियंत्रण सुटून कारने दुचाकीला उडविले। या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील ग्राम सालपी येथील मनोज नंदापुरे व शरद पवार हे दोघं भजन गायक 5 फेब्रुवारीच्या रात्री चोहट्टा बाजार येथून भजन स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कुरणखेड येथील श्री सत्यदेव महाराज संस्थान येथील भजन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील वणीरंभापूरच्या कॅनॉलजवळ वेगाने येणाऱ्या कारसमोर अचानक डुक्कर आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कारने दुचाकी स्वारास जबर धडक दिल्याची घटना घडली। या विचित्र अपघातात दुचाकी स्वार हे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकातील सदस्य पोहोचले होते। अपघातग्रस्तांना तात्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र मनोज नंदापुरे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत। लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्यामुळे आणि लग्न सराई पाहता नागरिकांद्वारे आरक्षण तिकिटासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करण्यात येत असून नागरिकांऐवजी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एजंटांना मात्र आरक्षित तिकीट मिळत असल्याचा आरोप होत आहे। याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असून 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर आणि आगामी विवाह सोहळ्याच्या हंगामामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे नागरिकांद्वारे गावाबाहेर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आरक्षण तिकीट बुकिंग करण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात झाली। मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचे आरक्षण आधीच पूर्ण झाले असून विदर्भ एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, प्रेरणा एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी या गाड्यांची प्रतीक्षा यादीही वाढत आहे। अमरावती, मुंबई आदी नेहमीच्या गाड्याचे आरक्षण आधीच फुल झाले आहेत। रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरक्षण खिडकीवर प्रवाशांची गर्दी असते। आरक्षण करूनही तिकीट कन्फर्म होण्याची शाश्वती नसते। त्यामुळे अनेक एजंटांमार्फत प्रवासी तिकीट खरेदी करीत आहेत। जास्त पैसे देऊन त्यांना कन्फर्म तिकीट मिळते असा अनेक प्रवाशांचा अनुभव आहे। त्यामुळे आरक्षण खिडक्यांवर प्रवाशांची तसेच बुकिंग एजंटच्या माणसांची मोठी गर्दी असून तासनतास रांगेत उभे राहूनही प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही, तर दुसरीकडे बुकिंग एजंटच्या लोकांना कन्फर्म तिकीट सहज मिळत आहे, अशी तक्रार काही नागरिक करीत आहेत। ही बाब लक्षात घेता अकोला रेल्वे स्थानक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे। राज्य शासनाद्वारे अयोध्या राम मंदिर उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती, परंतु जिल्हा पुरवठा विभागाद्वारे केवळ फोटो सेशन पुरते आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यात आल्याने जिल्ह्यातील लाखो नागरिक आनंदाचा शिधापासून वंचित झाले आहेत। अशा नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना आनंदाची शिधा देण्याची घोषणा केली होती, मात्र आनंदाचा शिधा सोडा आजतागायत नागरिकांना नियमित रेशनचे धान्यही मिळत नाही। आनंदाच्या शिधेबाबत आता विविध चर्चा सुरू झाली आहे, कारण राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आनंदाच्या शिधा किट काही ठिकाणी पोहोचल्या तर काही ठिकाणी पोहोचल्या नाहीत। त्यामुळे आनंदाच्या शिधेबाबत जिल्हा पुरवठा विभागाच्या अडचणीत वाढ झाली आहे। जिल्हा पुरवठा विभागाने देखावा करीत काही ठिकाणी फोटो सेशनसाठी नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप केले, मात्र जिल्ह्यातील लाखो लाभार्थी अद्यापही फेब्रुवारी महिन्याच्या आनंदाचा शिधा व नियमित रेशन धान्यापासून वंचित आहेत। दररोज सकाळी नागरिकांना रेशन दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, पण सर्व रेशन दुकाने बंद पाहून नागरिकांना घरी परत जावे लागते। एकीकडे जिथे संसदेत देशाचे पंतप्रधान देशातील नागरिकांना मोफत रेशनचा माल देण्यात येत असल्याची बतावणी करत आहेत, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्याचे नियमित धान्य व आनंदाचा शिधा किट वेळेवर मिळण्यासाठी नागरिकांना दररोज रेशन दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत।
जिल्हा पुरवठा विभागाने फोटो सेशन करून दिखाव्यासाठी काही नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप केले. मात्र फेब्रुवारी महिन्याचे धान्य व आनंदाचा शिधा अद्यापही नियमित न मिळाल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. अकोला शहरातील अनेक मार्गावर चौपाटी सजली आहे. या ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. या उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमधून एखाद्याला विषबाधा झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीला कोणत्याही प्रकारचा परवाना दिला जात नसताना संबंधित विभागाद्वारे यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, हे विशेष. सावधान, जर तुम्ही उघड्यावर खाद्यपदार्थ खात असाल तर तुम्हाला विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे. कारण उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे नियमानुसार कोणत्याही प्रकारची खबरदारी घेत नाहीत. हे खाद्यपदार्थ किती सावधानतेने व नियमानुसार बनवले जातात यावर साशंकता निर्माण झाली आहे. शहरातील गांधी चौक, वैद्यकीय महाविद्यालयासमोरील मार्ग, नवीन बस स्थानक चौक, अग्रसेन चौक, सिव्हिल लाईन रोड, नेहरू पार्क चौक यासह शहरातील इतर महत्त्वपूर्ण चौकात मोठ्या प्रमाणात उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल, हातगाड्या सजलेल्या पाहावयास मिळतात. एवढेच नव्हे तर पाणीपुरीच्या नावावर अनेक ठिकाणी ठेले लावून त्याची विक्री होताना दिसत आहे. या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडपणे शहरात सुरू आहे. शहरात सजलेल्या चौपाटींवर खाद्यपदार्थ सेवन करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. विशेष करून पाणीपुरी खाण्यासाठी तर महिला वर्ग अधिक प्रमाणात दिसून पडतो. आपण ज्या खाद्यपदार्थाचे सेवन करीत आहोत ते खरंच आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत का, याचा विचारही कोणी करत नाही. परंतु यामधूनच जर एखाद्याला विषबाधा झाली तर त्याच्या जीवावर बेतू शकते. एवढा हा भयावह प्रकार असून याला संबंधित विभाग आवर घालण्यास तयार नसल्यामुळे सुज्ञ नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. अशा उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अकोट शहरातील दर्यापूर रोडवरील एका सुपर शॉपीचे शटर वाकवून आत प्रवेश करीत चोरट्यांनी गल्ल्यातील रक्कम लंपास केली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अकोट पोलीस या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरीच्या या घटनेमुळे मात्र व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सुपर शॉप फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ए मार्ट शॉपचे शटर वाकवून आत घुसून 2 चोरांनी गल्ल्यातील रक्कम लंपास केली. अवघ्या काही मिनिटात या चोरट्यांनी गल्ल्यातील रक्कम घेत फरार झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास अकोट शहर पोलीस करीत आहे. ही घटना शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अकोट शहरातील सुपर शॉपी अकोट दर्यापूर मार्गावर आहे. आज सकाळी शॉपचे मालक अनुप सुभाष अंबाडकर हे आले असता त्यांना शॉपमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. याची माहिती त्यांनी अकोट शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक पंचनामा करीत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. दरम्यान शॉपीमध्ये आणखी काय चोरीला गेले आहे हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही. या चोरीच्या घटनांमुळे मात्र अकोट शहरात खळबळ उडाली आहे. अकोट तालुक्यातील आदिवासी बहुल राहणापूर शेत शिवारात वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी केली असून वन विभागाला तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने न्याय देण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अकोट तालुक्यातील रामापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले राहणापूर, सुकडी, शहानूर, मलकापूर, गोंड या शेतशिवारात आदिवासी बहुल शेतकऱ्यांची खडका मातीमधील शेती असून या शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांनी हैदोस घातला आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वन्य प्राण्यांमध्ये रानटी रेडे व निलगाई, रानडुक्कर यांचा समावेश असून शेतात असलेले उभे पीक वन्य प्राणी उद्ध्वस्त करीत आहेत. हिरवेगार गहू कापणीला आलेला हरभरा, कणसावर आलेल्या हिरवागार मक्याच्या मध्यभागी वन्यप्राणी नासधूस करीत असून संत्र्यांची झाडे या वन्यप्राण्यांनी पूर्णतः मोडली आहेत. या वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानी संदर्भात आदिवासी शेतकऱ्यांनी वन विभागाला ऑनलाईन व रीतसर तक्रार देऊन सुद्धा अजूनही वन्य विभागाद्वारे कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वन विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मी उमेश सुखराम साकम राहणापूर इथे माझी जमीन आहे पाळाची शेती. रानडुकर निलगायनं माझी पूर्ण जमीन नुकसान करायला राणेला ना
आणि संत्र्याचे ढाळ पूर्ण मोडलेला आहे. बँकेतून कर्ज घेऊन मी वार जमीन फिरायला बँकेवाले माझ्या छातीवर येऊन आले की बँके करा आता कुठून भरून मी हे जमीन नुकसान करायला फारदी पण बनवे त्याला तक्रार दिला म्या तर आले नाही ते पाहिले तरी. आता हे बँकेवाले छातीवर मुलाला कर्ज भरा कुठून भरू आता आम्ही. जर हे गहू आम्ही आता भरपाई केला नाही तर काय करा, माणसं जीव देऊ काय देऊ. आता मी या ते टायगरवाल्याला हे समाधान करतो की आमचं नुकसान भरपाई करून टाका, म्हणजे आम्ही जीवाचं काहीतरी. माझं नाव शेखलाल शेख अमीर, मी राहनापूरला राहतो. मी जमीनदार आहे. बँकेचं कर्ज काढून जमीन पेरलेली आहे आणि आमच्या जमिनीवर रानडुकरं आणि रान हेलेचा नीलगायचा खूप त्रास चालू आहे. आम्ही या टायगर ब्लॉकमध्ये कंप्लेंट केलेली आहे. चौकशीला कोणी आलेला नाही, तरी आम्ही म्हणतो की चौकशीला एक वेळा यावी, त्यांनी आमची मदत करावी ही विनंती. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश धडकले. जिल्ह्यात सर्वत्र नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. नवीन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच मंदावलेल्या शासकीय कामकाजात गती आल्याचे सांगण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील अधिकारी कार्यमुक्त झाले असून नवीन अधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारलाय. यामध्ये बाळापूरचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या जागी यवतमाळ येथील उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी पदभार स्वीकारला आहे. अकोट येथील उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांची बदली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झाली असून त्यांच्या जागी मनोज लोणारकर यांनी पदभार स्वीकारलाय. तर तहसीलदार संवर्गामध्ये बाळापूरचे राहुल तायडे यांची बदली बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे झाली असून त्यांच्या जागी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील तहसीलदार वैभव फरतारे, तेल्हारा येथील तहसीलदार संतोष शिवलीकर यांची बदली यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे झाली असून त्यांच्या जागी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील तहसीलदार समाधान सोनवणे यांनी पदभार स्वीकारला आहे. तर अकोला तहसीलदार सुनील पाटील यांची बदली अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे तहसीलदारपदी झाली असून अकोला तहसीलदारपदी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सुरेश कवडे यांनी पदभार घेतला आहे. बार्शी टाकळी येथील तहसीलदार DR बाजड यांची बदली बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झाली असून त्यांच्या जागी शिंगटे यांनी पदभार स्वीकारला आहे. पातूरच्या तहसीलदार रवी काडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी वाशिमचे राहुल वानखडे यांनी पदभार स्वीकारलाय. अकोला नझुलचे तहसीलपदी वाशिम येथील राजेश वजिरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी काळात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अकोला महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर सौंदर्यीकरण करण्याचे काम करण्यात आले असून रात्रीच्या वेळी हे सौंदर्यीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अकोला महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या संकल्पनेने जिल्हा सामान्य रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याच्या कडेला सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले आहे. यामध्ये जाळीच्या कुंपणात विविध प्रजातीच्या फुलझाडे, मनमोहक पडारणींचे पुतळे, सुंदर सजावट असलेली खारुताई बसविण्यात आली आहे. यातच रात्रीला सुंदर विद्युत रोषणाईने सजलेले जिल्हाधिकारी कार्यालय समोरील संपूर्ण अकोला शहराचे एकत्रित सौंदर्य दाखवणारी म्युरल वॉल ही नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिडित आहे. ही म्युरल वॉल 25x8च्या आकाराची असून यामध्ये संपूर्ण अकोला शहरातील विविध ठिकाणचे एकत्रित चित्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहराचे आराध्य दैवत असलेले राजराजेश्वर मंदिर, असदगड किल्ला, सुंदराबाई टॉवर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, रेल्वे स्थानक, अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणारी मोरणा नदी सह जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकल्प मानल्या जाणाऱ्या महान धरणाचे अनोखे रूप रेखाटण्यात आले आहे. या सौंदर्यात अधिक भर पाडण्यासाठी रंगबिरंगी कारंजे लावण्यात आले असून याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष केंद्रित होताना दिसून येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 84 खेडी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता, ग्रामीण भागात पाण्यासाठी होणार पायपीट. राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर.
आरक्षण तिकिटासाठी रेल्वे स्थानकावर नागरिकांची गर्दी, दलालांचा मात्र सुळसुळाट. जिल्ह्यातील लाखो नागरिक आनंदाचा शिधा किट पासून वंचित, फोटो सेशन पुरते केले वितरण. शहरात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री, विषबाधा झाल्यास जबाबदार कोण? संबंधित विभागाचे दुर्लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.